संस्था पदाधिकारी यांचे ध्वजस्तंभाकडे आगमन होत आहे। त्यांचे पुनश्च एकदा हार्दिक स्वागत। मराठवाडा मुक्ती संग्रामाचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण करण्याची विनंती मी आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या माननीय श्रीमती सुमती जगताप मॅडम यांना करतो। यानंतर पुढील सूत्रसंचलन करण्याची विनंती मी विद्यालयातील सहशिक्षिका तांबाळकर मॅडम यांना करतो। परेड सावधान विश्राम। उपस्थित सर्व मान्यवर पालक यांना विनंती आहे, त्यांनी राष्ट्रीय ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी आणि राष्ट्रध्वजाला सलामी देण्यासाठी सावधान स्थितीत उभं राहावं। परेड सावधान विश्राम सावधान। एक विशेष सूचना आहे, राष्ट्रगीत झाल्यावर महाराष्ट्र गीत होणार आहे। सर्व उपस्थित मान्यवर पालक यांनी सावधान स्थितीत उभं राहावं। एक साथ राष्ट्रध्वज को सलामी दोगे, सलामी दो है। एक साथ ऊंची आवाज में राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर। जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा। विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा। तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे। गाहे तव जय गाथा, जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। भारत माता की, भारत माता की, भारत
उन्हाच्या शिवाला विठ्ठलाच्या नामाने विजया देश गौरवासाठी झिजला दिल्ली देवी रंगराई महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा. यानंतर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त विद्यालयात उपस्थित प्रमुख अतिथी सुमतीताईंना व तसेच सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर आसनस्थ व्हावं. सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे, सर्वांनी व्यासपीठाकडे चेहरे करून आजच्या ध्वजारोहण समारंभाच्या प्रमुख पाहुण्या इतिहास तज्ज्ञ ज्येष्ठ शिक्षिका माननीय श्रीमती सुमती जगताप मॅडम यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्याची विनंती मी अभिनव मानव विकास संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर श्री चेतनजी साडा सर यांना करतो. आपल्या विद्यालयातील विद्यार्थी हे अभ्यासाबरोबरच विविध क्रीडा क्षेत्रात उज्ज्वल यश संपादन करत आहेत. असाच आपल्या विद्यालयातील क्रीडा क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थी शिवम शिवाजी मठपती वर्ग 7वी याने इंदिरा गांधी स्टेडियम चेन्नई येथे पार पडलेल्या राष्ट्रीय स्तरावरील किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये ब्रॉन्झ पदक मिळवल्याबद्दल त्याचे अभिनंदन करण्याची विनंती मी आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या माननीय श्रीमती सुमती जगताप मॅडम यांना करतो. यानंतर आपल्या विद्यालयातील सहशिक्षिका शोभा देशमुख मॅडम यांनी हैदराबाद मुक्तीसंग्राम वर आधारित एक कविता लिहिलेली आहे. त्या कवितेतून त्यांनी मुक्तीसंग्रामाचा लढा त्याची गाथा मांडलेली आहे. या कवितेचे वाचन करण्यासाठी मी आपल्या विद्यालयातील विद्यार्थिनी नबिहा इनामदार व श्रावणी शेळके यांना आमंत्रित करतो. देशातील मोठे हैदराबाद संस्थान स्वातंत्र्यानंतरही पारतंत्र्यात अडकलं. आर्थिक, सामाजिक आणि धार्मिक शोषण, हवालदिल जनता अन्याय सोसून निजाम रजाकाराचा होता पगडा, सत्ताधीश जो जुलमी तगडा, अन्याय अत्याचाराचा माजला राडा, उपाय ठरला हैदराबाद मुक्तीचा लढा. तेलुगू, मराठी, कन्नड भाषेत संघ भावना आणणे होते प्रासिद्ध. होऊन एक समविचारी क्रांतिकारक प्रभावी ठरले रामानंद तीर्थ प्रचारक. योगिया समाजाने अन्यायाच्या कळा, घालण्या यावरी आळा, निर्मिती वर्गाची राष्ट्रीय शाळा, पेटून उठला आर्य समाज सगळा. घडविल्या तरुण देशनिष्ठ एक मात्र शाळेचे उद्दिष्ट. ठेवणी घरावर तुळशीपत्र, कार्यकर्ते आले एकत्र. स्वातंत्र्य देवतेची आराधना झाली सुरू, असे देशभक्त स्वाभिमानी गुरु. कर या शारीरिक मानसिक उत्तम घडण, दिले जाऊ लागले स्वावलंबी शिक्षण. जुलमी राजवटीस करण्या प्रतिकार नाना संघटना झाल्या तयार. हिंदू महासभा, आर्य समाज, किसान कलम, राष्ट्रीय काँग्रेस ही यात सामील. लढ्यात पहिला हुतात्मा झाला वेदप्रकाश आर्य, पत्रकार शोएब उल्लाखाचे वाखाणण्याजोगे लिहिले.
बालविवाह, अंधश्रद्धा, अज्ञान, पडदा पद्धती, निरक्षरता, कुपोषण, कुप्रथा या जुगारी, शूर मर्दानी या रणरात्री लढल्या जीवाची बाजी लावणी, लाविले रजाकारा पळवणी. गुंजोटीची चतुर सोनाबाई पाटली, उन्मत्त कामांत जमादाराचा डाव ओळखून, धरीला त्या संगी दावा, खेळीला गनिमी कावा, बोलावणी त्यास शेतात, अडकविले आपुल्या जाळ्यात, घेऊनी आर्य समाजी मदतीस, धाडिले त्यास यमसदनास. पती हत्येचा गेल्या बदला, पेटून उठली जी महिला, रजाकाराने गावात हैदोस घातला, वाडा आगीने पेटला. खिडकीतून ओढून बंदुकीचे बाळ, कित्येक रजाकार केले ठार. अशी धैर्यवान इटली गोदावरी, हुतात्मा झाली अग्निबळी. मराठवाड्याची राणी लक्ष्मीबाई म्हणून दगडाबाई ठरली धाडसी मर्दानी. पोलीस चौक्यांवर बॉम्ब हल्ले घडवून सोडिले रजाकारा सळोकी पळो करून. किसान दलाच्या वीरांना आश्रय देऊन, राहण्या जेवण्याची सोय करून, मदत केली दागिने आणि रकमेची, क्रांतीवीरा त्रिवेणी पायी शेळवीची. पोलादा गावची पोलादी भूमी, जंगलतोड सत्याग्रहात सहभागी होऊन, प्रसंगी तुरुंगवास भोगून केले क्रांतिकार्य भूमिगत राहून. सत्याग्रहींना देऊनी आश्रय, कार्यात न केली कैके, भूमिगत वीरांची करुणी सोय, ती आशाताई वाघमारे क्रांतिकारक होय. बालकळू मिळाले क्रांतीचे, वातावरण घरी स्वातंत्र्याने भाग्याचे. फ्रॉकमधून गुपचूप पुरविली पत्र, क्रांतिकार्याचे सुरू झाले सत्र. पती नारायणराव ही स्वातंत्र्य सेनानी, होते पुरोगामी अन देशाभिमानी. बहुभाषा होत्या अवगत म्हणून, पुरविली शस्त्रे दूर दूरवरून. वस्त्यांवर जाऊन केली महिला जागृती, लातूरच्या कमलाबाई केली क्रांती. ओसानी, कावेरी, नागोबा, लता, बाळू, लक्ष्मी, सामा, निकिता, कित्येक ज्ञात अज्ञात लढला, सार्थक केले ज्यांनी केला. सलाम अशाया वीरांगना, सलाम अशाया वीरांगना. यानंतर अभिनव मानव विकास संस्थेचे सचिव सन्माननीय श्री कमलकिशोरजी अग्रवाल सर संस्थेच्या वतीने आपणास शुभेच्छा देते. व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आजच्या आदरणीय ज्यांच्या हस्ते मराठवाडा मुक्ती संग्राम दिवसाच्या ध्वजारोहण करण्यात आलं, आदरणीय सुमती जगताप मॅडम, संस्थेचे अध्यक्ष चेतन सारा, कोषाध्यक्ष जयेश बजाज, सुभाष विकास मुख्याध्यापक रमाकांत स्वामी, उपस्थित सर्व माता पालक, पिता पालक, शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षकेतर कर्मचारी, सर्वांना आजच्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. पाऊस खूप छान झालेला आहे, वातावरण थंड आहे, तरी उपस्थिती साधारण 50% घरात आहे. आधी पावसाचं खूप वातावरण जास्तीच आहे, असं वाटतं की आताच पाऊस पडेल. आणि अशा या 17 सप्टेंबरला जो मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळालं, त्या दिवशी आमच्या निमंत्रणाला विशेष मान दिला गेला. सुमती जगताप मॅडम आज आपल्या समवेत आहे, त्यांचे वडील सुद्धा मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये समाविष्ट होते. सदाविजय आर्य जे मॅडमचे भाऊ आहे, ते सुद्धा शिक्षण क्षेत्रात त्यांनी फार मोठं काम केलेलं आहे आणि स्वतः मॅडम एक इतिहासकार आहेत. माझ्यापेक्षा त्यांना इतिहास एक दोन इतिहासाची पानं ते तुमच्यासमोर निश्चितच सांगतील. आताच काही दिवसापूर्वी ते येऊन गेल्या शाळेत. मला वाटतंय
मी जास्त न बोललेलं बरं, पण एक आमच्या दरवर्षी अभिनव गुणवंत शिक्षक पुरस्काराचे 17 सप्टेंबरला आम्ही जाहीर करतो की एक चांगल्या शिक्षकाला दरवर्षी त्यांना सन्मान केला जातो. मला खूप आनंद आहे की या वर्षाचं जे शिक्षक पुरस्कार अभिनव गुणवंत शिक्षक पुरस्कार जे जाहीर करत आहे मी, ते नाव आहे सुचिता कदिरे मॅडम. मॅडमची 22 वर्ष अशी सेवा झालेली आहे. एखाद्या खाजगी संस्थेमध्ये आपण समजू शकता एवढी प्रदीर्घ सेवा आणि विद्यार्थ्यांना घडवण्याचं कार्य करणं किती कठीण असतं. पण आधी अतिशय शांत अशा स्वभावाच्या कदिरे मॅडम ज्यांनी विद्यार्थी घडवायचं अतिशय सुंदर असं कार्य केलेलं आहे. आणि प्राथमिक स्वरूपात काही दिवसानंतर आपण वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये मॅडमचा सत्कार करणार आहोत. पण आज प्राथमिक स्वरूपात मी जगताप मॅडमच्या हस्ते कदिरे मॅडमना इथं येऊन पुष्पगुच्छ घेण्यासाठी विनंती करतो. खूप खूप अभिनंदन मॅडम. आणि यानंतर तसेच मी माझ्या शुभेच्छांना विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. फार योग चांगला मॅडमच्या विद्यार्थी. धन्यवाद सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या राष्ट्रीय ध्वजारोहण समारंभाच्या प्रमुख पाहुण्या माननीय श्रीमती सुमती जगताप मॅडम यांना सर्व उपस्थितांना मार्गदर्शन करण्याची नम्र विनंती करतो. प्रेम से मिलकर चलो, बोलो सभी ज्ञानी बनो, पूर्वजों की भांति तुम कर्तव्य के भागी बनो. आजच्या या ऐतिहासिक क्षणाची आठवण करणारे समारंभाचे प्रमुख अध्यक्ष आणि ह्या संस्थेचेही अध्यक्ष व सर्व माननीय संस्थाचालक, सन्माननीय मुख्याध्यापक आणि इथे धडपडणारे शिक्षक बंधू भगिनी आणि देशाचं जे भविष्य आहे माझ्यासमोर बसलेल्या सर्व विद्यार्थी. आजचा दिवस हैदराबाद मुक्ती संग्रामाची आठवण करण्याचा दिवस आहे. 15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाला. पण आपण ज्या प्रदेशात राहतो तो प्रदेश मात्र स्वतंत्र नव्हता. अन्याय, अत्याचार,
याच्या खाली तो पीडित होता. कसल्याही प्रकारचं स्वातंत्र्य त्याला नव्हतं. इथला शासक होता निजाम मीर उस्मान अली. हा हैदराबाद संस्थानाचा 7वा निजाम होता. त्याच्या अगोदरचे जे निजाम होते त्या निजामाच्या अगदी विरुद्ध धोरण घेणारा हा निजाम. मीर उस्मान अलीचे वडील जे इथले शासक होते ते मोहम्मद अली. ते म्हणायचे की मी ज्या प्रदेशावर राज्य करतो त्या प्रदेशाचे माझे 2 डोळे आहेत, एक हिंदू आणि दुसरे मुस्लिम. समानतेची वागणूक त्याने आतापर्यंत दिली होती. स्वातंत्र्य संग्रामामध्ये जेव्हा ब्रिटिशांच्या विरुद्ध मराठ्यांना मदत देखील केलेली होती, पण त्यांचा मुलगा मात्र आपल्या वडिलांच्या उलट वागणारा होता. हिंदूंवर अनेक अत्याचार केले आणि असा निर्णय घेतला की भारत जरी स्वतंत्र झाला तरी माझा राज्य, माझं संस्थान ते स्वतंत्र राहील. मी कुठलीही गुलामी भारतामध्ये सामील होणार नाही. आपल्या देशामध्ये जवळपास 600 छोटी छोटी संस्थाने होती, पण सरदार वल्लभभाई पटेल आणि आपले अनेक जे नेते आहेत त्यांच्या प्रयत्नाने सर्व संस्थाने भारतामध्ये सामील झाली. पण 3 आडमुठी संस्थाने, एक जम्मू काश्मीर, दुसरा जुनागड आणि तिसरा हैदराबादचा निजाम. जुनागडला थोडासा प्रयत्न केल्यानंतर तिथला नवा पाकिस्तानाकडून गेला आणि जुनागड मात्र आपल्या भारतामध्ये सामील झाले. पण निजामाने स्वतः पाहिलेलं होतं की माझं स्वतंत्र देश मी करेल. अनेक लोकांची प्रयत्न केले गेले, पण त्याला कसल्याही प्रकारचा सहकार्य मिळालं नाही. आणि ह्यानंतर त्यांचा एक बद सल्लागार तो लातूरचाच राहणारा होता कासिम रझवी यांनी रझाकार संघटना स्थापन केली. आणि ह्या रझाकार संघटनेच्या मार्फत त्यांचं एकच काम होतं की हिंदूंना त्रास द्या, अत्याचार करा, महिलांची इज्जत लुटा, जे काही आपल्या धर्म स्वीकारते त्यांना माफ करा, पण जे दुसरे आहेत त्यांच्यावर अत्याचार. ते अत्याचार अतिशय वाढल्यानंतर सर्वप्रथम या हैदराबाद संस्थानामध्ये आवाज उठवणारी संस्था होती आर्य समाज. फक्त 5 किंवा 7 आर्य समाज होती, पण 2 वर्षामध्ये इथे त्याची हजारोची संख्या झाली. लोकांमध्ये जागृती निर्माण केली. निजामाने खूप त्यांच्यावर अत्याचार केला, त्यांना तुरुंगात टाकलं, तरीही ते शमले नाही. शेवटी त्यांनी जेव्हा पाहिलं की रझाकारांचा आणि ह्या निजामाचा अत्याचार असहनीय झालेला आहे, तेव्हा त्यांनी इथे 1938 मध्ये सत्याग्रह स्वीकारला. ह्या सत्याग्रहाचं महत्त्व इतकं महत्त्व होतं की फक्त हैदराबाद संस्थानाचे लोकांनी सत्याग्रह केला नाही, तर भारतभर लोक इथे आले. पंजाबहून आले, राजस्थानहून आले आणि दिल्लीहून आले. सगळीकडच्या लोकांचे जथ्थे म्हणजे 100च्या संख्येने, 70च्या संख्येने, 25च्या संख्येने हैदराबादला घेऊन त्यांनी सत्याग्रह केला. निजामाने त्यांना तुरुंगात डांबलं. तुरुंगामध्ये जागा राहिली नव्हती शिल्लक. आणि इतका अत्याचार वाढल्यानंतर महात्मा गांधींनी ते मध्यस्थी केली. गांधींना आर्य समाजाची जी मागणी होती ती मागणी अगदी स्वीकारणीय होती, म्हणून त्यांनी निजामाला एक संदेश पाठवला की ताबडतोब ही मागणी मान्य करा, अन्यथा याचे परिणाम विपरीत होते. निजामाला ते मान्य करावं लागले. बरं गर्वी का असेना, थोडं फार मान्य केलं, पण आपला अत्याचार मात्र थांबवलं नाही. आणि ह्यामुळे पूर्ण
संस्थानाची जनता पेटून उठली. स्टेट काँग्रेसच्या वतीने इथे पुन्हा सत्याग्रह एक कारवाया सुरू झाली. एक घटना याचं सांगते तुम्हाला. त्याचे वेळेला मुहूर्त होता आणि मिरवणूक निघालेली होती उदगीर शहरात. आणि असा अंदाज होता की जेव्हा सीमांसाठी बाहेर जातील तेव्हा यांच्या महिलांवर आक्रमण करायला पाहिजे, महिलांना म्हटलं पाहिजे. हेही लोक सावध होते. त्या सर्वांनी आपल्या घरच्या स्त्रियांना सांगितलं होतं, तुम्ही एकत्र या, गच्चीवर जा, तिथे तिखट आणि प्रगत ठेवलेलं ठेवा आणि जर इथे कुणी रजाकार आले की त्यांच्यावर तुम्ही ते टाका. आधी तिखट फेका, मग दगड त्यांना माता करा आणि स्वतःचं संरक्षण करा. तरी बरोबर खाली टाकले. सगळे लोक परत आले. त्या मिरवणुकीमध्ये माझे काकाही होते. त्यांचं नाव आहे श्यामदास. ते मरण्याच्या नंतर आमच्या घराला पूर्णपणे वेढा देण्यात आला. आता बाहेर जायचं कसं? बाहेर आले की पकडणार. माझ्या आईने काकांना सांगितलं की तुम्ही माझी साडी नेसा, स्त्रीचा पोशाख करा आणि तुम्ही करून जा. त्यांनी मान्य केलं नाही. काय आहे हे काही चित्र आहे, मी नाही जाणार, मी तसंच जाणार. आणि आता प्रत्येकावर घेऊन बाहेर आले. परिणाम काय झालं? ही दर तुरुंगामध्ये आणि तिथे विष घेऊन तिथे औषधामध्ये विष देणं. आता इथे नाट्य घटकामध्ये सांगितलं. आता त्यांचं प्रयत्न देणार नाही. त्यासाठी हैदराबादहून एक खोटी कार केली. ती प्रेत घेतात आणि इथे घ्यायला तयारच होते. प्रेत घेतल्यानंतर 10 मिनिटात निजामाचा निरोप आला की अजिबात प्रेत घेऊन जातात. पण ते तोपर्यंत ते बाहेर निघाले आणि उमरग्या मागे बिदरमध्ये होते. तर उमरग्या मागे सोलापूर असले आणि सोलापूरला त्यांची अंत्ययात्रा निघाली. त्या अंत्ययात्रेमध्ये लोकांनी पुष्पहार नाही, लोकांचे हार घातले. त्या काळामध्ये हजारो रुपये जमा झाले. त्यामधून एक प्रेस काढण्यात आले. ते काही घरचे असे नव्हते आणि निजामाविरुद्ध वर्तमानपत्र सुरू करण्यात आले. अशा प्रकारे अनेक बलिदान झाले आणि त्या बलिदानांची गाथा जी आहे ती वाचनीय आहे. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन की आपला मागचा इतिहास कसा पराक्रमी होता, कसा त्यांनी लढा दिला, त्यांचे विचार कसे होते हे आपण जाणून घेणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि तेव्हा आजचा दिवस साजरा करणंही हे श्रेयस आहे. अनेकदा आपल्याला असं वाटतं की हैदराबादची लढाई आपण तर चुकीचं समज. मी आज एक घटना तुम्हाला सांगते. शोएब नावाचे पत्रकार आहे, मुस्लिम होते, पण तो गांधी भक्त होता. गांधीजींच्या विचाराने खूप प्रभावित झाले. त्यांनी वर्तमानपत्र सुरू केलं. तेच नावाचं वर्तमान. ते वर्तमानपत्रामध्ये तो टीका करायचा आणि जिथे जिथे अत्याचार होत होता त्याला वाचा करायचा. तर हे निजामाला आणि सासून लचकीला आवडलेलं नाही. त्याला त्यांनी धमकी दिली, मुसलमान म्हणून आमच्या विरोधात मी तो ठोकून घेऊ. त्याचा पेपर बंद करण्यात आला. तो अतिशय निराश झाला. निराश झाल्यानंतर त्यांना एक मित्र नरसिंहराव म्हणून भेटले आणि त्यांनी सांगितले की सभागून चालणार नाही, आपण वीर आहोत, आपल्याला त्यांचा मुकाबला करायचा. म्हणून त्याने दुसरा पेपर सुरू केला. ते पेपर सुद्धा त्यांनी बंद केले आणि
रयत नावाचं त्या माध्यमातून त्यांनी आपलं लिखाण सुरू केलं. पण काय झालं त्याचं परिणाम, एकदा रात्री प्रेसमध्ये काम केल्यानंतर तो बाहेर पडला आपल्या नमुन्यावर. तर रस्त्यातच प्रजाजनांनी त्याचा घेरलं आणि ह्या हाताने तुमच्या विरोधात हा तुझे हातच मोडून काढणार, त्याचे दोन्ही हात कैवारीने सोडले. तो रस्त्याच्या थारोळ्यात खाली पडला. तरी त्यांचं समाधान झालं नाही. रात्रीची वेळ होती, बघासून गेलेले होते. त्याच्या शरीरामध्ये बंदुकीने अनेक गोळ्या झाडल्या. तो रक्तबंबाळ झाला. एवढ्यात लोक जमले तेव्हा तिथून पळून गेले. त्याला घरी घेऊन जाण्यात आलं आणि आपल्या आईच्या मांडीवर जीव सोडला. आईने काय सांगितलं, आज माझं तुला शहीद झाला, पण हे नक्कीच हैदराबाद साम्राज्य जे आहे नष्ट करण्याचे हे प्रथम पाहिजे. असे शूरवीर माता अनेक असे मुस्लिमांनी सुद्धा देशभक्ती आणि धर्मनिरपेक्षता जी आहे त्याचं उदाहरण वाक्यात केलेलं आहे. असे अनेक उदाहरण ते पाहिजे इतके आहेत की त्याच्यामध्ये आपण जी आहे अनेक प्रकारचे तुम्ही घेऊ शकतो, देशभक्ती घेऊ शकतो. पण हे आपल्याला माहीत असले पाहिजे. आज 17 सप्टेंबर पोलीस ॲक्शन जे झालं त्याच्या आधी सरदार वल्लभभाई पटेलने एक दिल्लीला मीटिंग बोलवली होती. त्या मीटिंगसाठी माझ्या वडिलांनी आलेलं होतं. पण दुर्दैव त्याच्या आधीच 7 ऑगस्टला त्यांना मृत्यू आला. सरदार वल्लभभाई पटेलने जी मीटिंग घेतली त्याच्यामध्ये कासिम रजवीलाही बोलवण्यात आलं होता. कारण हा मास्टरमाइंड होता, त्याचा अन्याय झाला त्याचा. एक कासिम रजवी म्हणाले, आम्ही तुमच्यामध्ये सामील होणार नाही, आम्ही स्वतंत्र राहू आणि आमचं जे आहे हे जे अत्याचार म्हणा काहीही म्हणा ते आम्ही चालूच ठेवणार. पटेलांनी सांगितलं तुम्ही हे चालूच ठेवणार आणि आम्ही गप्प बसणार असं. आणि ती मीटिंग यशस्वी झाली, परत आली. आणि त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेलने निर्णय घेतला की आपण आता गप्प बसायचं नाही, जनतेवर अजून अत्याचार होऊ द्यायचं नाही. म्हणून त्यांनी पोलीस ॲक्शन करण्याचा निर्णय घेतला. हे निर्णय अतिशय गुपित ठेवले. 13 सप्टेंबरला रात्रीच्या वेळेस सोलापूरहून पोलीस ॲक्शनच्या ह्याची सुरुवात झाली. फक्त सोलापूर नव्हे तर हैदराबाद स्टेटमध्ये मराठवाड्याचा काही भाग, कर्नाटकाचा काही भाग, तेलंगणाचा काही भाग होता. 8 भागातून एकाच वेळी आक्रमण झाले आणि ते सैन्य प्रजाकार विभागात होते आणि त्यांच्याकडेही खूप मदत तयारी होती. त्या सर्वांना तोंड देता देता म्हणजे ते हैदराबादच्या दिशेने आठी बाजूने निघाले. आणि हे कार्यक्रम फक्त 109 तासात पूर्ण झालेले. पोलीस ॲक्शनची कारवाई 109 तासच लागलेले होते. 17 सप्टेंबरला हैदराबादला येऊन सैन्य, भारतीय सैन्य पोचलं. मध्ये मध्ये सगळं मृत्युमुखी पडले, त्यांना मारण्यात आलं. युद्धामध्ये ते युद्ध अनेक ठिकाणी ते इतके गोंधळले की त्यांनी आपल्याच लोकांवर आक्रमण ही सुद्धा घटना झाली. शेवटी निजाम असहज, निजामाला काही सुचलं नाही आणि त्यांनी शरणागती पत्करली. रेडिओवरून त्यांनी आपली कारवाई थांबवण्यास सांगितलं. कासिम रजवीला ते आवडलं नाही, तरी पण कासिम रजवीलाही पराभूत करून भारतीय सैन्याने कासिम रजवीला अटक केली. आणि अशा पद्धतीने पूर्ण आपलं जे आहे 17 सप्टेंबरला पोलीस ॲक्शनची कारवाई पूर्ण झाली.
त्यावेळेस प्रधानमंत्री निजामाचा होता तारक अली, त्यालाही नजर कॅडेट कासिम रजनीला अटक झाली. सगळे नजर पडून गेले, काहींना अटक झाली. आता हे सर्व होताना अजून एक घटना आम्ही सांगतो तुम्हाला, किती अन्याय आणि अत्याचाराची माझ्या प्राप्तीस तिथे शिकत होती. अशी परिस्थिती हैदराबादची होती. एखादी सुंदर स्त्री दिसली आणि ते निजामाच्या अधिकाऱ्यांना कळली की ती निजामाच्या दरबारामध्ये जायची. माझी काकू जी होती तिच्या मागे निजामाचे पोलीस लागले. ती 3 दिवस संडासामध्ये लपून बसली. त्यानंतर म्हणजे तिचा जीव वाचले. अशा स्त्रियांवर अत्याचार होत. म्हणून नारायणराव पवार नावाचे गृहस्थ त्यांनी क्रांतिकारी संघटना स्थापन केली आणि त्यांनी असं ठरवलं की आपण निजामाच्या गाडीवरच हल्ला करूया आणि निजामालाच खल्लास करूया. पण आता निजामाची शक्ती, निजाम कसं संध्याकाळी जे आहे आणि सकाळी म्हणून त्यांच्या मसजिदात जात होता, तेव्हा सगळी ट्रॅफिक बंद करायची. रस्त्यावर कोणीही यायचं नाही, निजामाची स्वारी निघणार. अशा वेळेस त्यांनी असं ठरवलं की एका मोडवर निजामाची गाडी आली त्यातून बॉम्ब टाकायचा. आणि तसं त्यांनी बॉम्ब टाकला, पण ते मागच्या बाजूला पडला आणि तो चुकला. लगेच त्यांना अटक करण्यात आली. अटक करण्यात येऊन त्यांना बेदम मारहाण केली. त्याच्यासमोर आणून बांधून ठेवण्यात. इतकं रक्तबंबाळ झाल्यानंतर त्यांनी पाणी असा आणि न देता त्यांच्यावर दंडी करण्यात आली. अशा प्रकारचा अत्याचार त्यांना सहन करावा लागला. त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. पण सुदैवाने पोलीस ॲक्शन यशस्वी झालं आणि आपले जे कैदी निजामाने तुरुंगात टाकलेले होते त्या सगळ्यांना मुक्त करण्यात आले. अशा प्रकारचा हा अत्याचार निजामाचा उद्धून पाडण्यामध्ये जे जे शहीद झालं, ज्यांनी याच्यासाठी आपण सर्वस्व अर्पण केलं, आजच्या दिवशी आपण त्यांचं स्मरण करूया, त्यांच्या स्मृतीला अभिवादन करूया आणि त्यांच्या जीवनामध्ये बोध घेऊया. आजच्या राष्ट्रीय ध्वजारोहण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या माननीय श्रीमती सुमती जगताप मॅडम, मान्यवर संस्था पदाधिकारी, विद्यालयाचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, अभिनव गुणवंत शिक्षक सन्मान पुरस्काराचे मानकरी श्रीमती श्रीचिका कदिरे मॅडम, तसेच शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, कार्यक्रमास उपस्थित पालक, विद्यार्थी यांचे आभार व्यक्त करून संयोजकांच्या वतीने हा कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करतो. धन्यवाद.